व्हिडिओची विकास अधिकारी व्हिडिओ यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे। तर प्रांत साहेबांनी स्पष्ट मला सांगितलं फोनवरती, तर त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी पण आलेले आहेत। तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्याचा तो सर्व्हे नंतर त्याला काय मंजुरी दिली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून 3 ते 4 दिवसामध्ये त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून ते बंद करण्यात येईल। तर एवढं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आमची एक विनंती आहे की तुम्ही लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडून द्या आणि 3-4 दिवस स्थगित करा आणि जर काम झालं नाही तर तुम्हाला तुमचा अधिकार आहे, परंतु त्याच्यातून 100% रिझल्ट येईल की त्या लोकवस्तीमध्ये अशी पोल्ट्री टाकता येत नाही। आलं का लक्षात? त्यांनी त्या गाईच्या गोठ्याला घेतलं, नंतर पोल्ट्री टाकली, असं बरंचसं काय ऐकायला आलंय। त्याची सगळी इन्क्वायरी होईल आणि त्याप्रमाणे कारवाई होऊन जाईल। मॅडम ठीक आहे, तुमचा काय निर्णय पटकन सांगून टाका कॅमेरा समोर। या ना पुढे तुम्ही, ठीक आहे इकडे पुढे या पुढे 4-5 दिवसासाठी आंदोलन मागे घ्या। ऐका ना, प्रशासनाला काम तर करू द्या, थोडा वेळ तर दिला पाहिजे। माझं ऐका ना, आम्ही जबाबदार माणसं आमच्या मॅडम तुम्ही तुमचं आता उपोषण स्थगित केलेलं आहे, नेमकं काय ठरलं? आता आम्हाला सगळ्या प्रशासनाने दिले ना आव्हान की त्यांना 4-5 दिवसाचा वेळ पाहिजे, मग त्यानंतर ते सगळी प्रोसेस पूर्ण करून ती बंद करणार आहे। आता स्वतः सगळे जाऊन आलेत ना तिथं, मग सगळ्यांनी बघितलं योग्य ती कारवाई ती सगळी करणार आहेत म्हटलं। मी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाने ते मला न्याय पण देतील। मी अशी मनापासून पार त्यांची मागणी करते त्यांना की खरंच त्यांनी मला तो न्याय द्यायचा आहे आणि मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवलाय। आता बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।